स्वामी समर्थ. व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही गोष्टी आहेत त्या आपण कोणाला द्यायला नको असं शास्त्रात सुद्धा सांगितलं आहे आणि धर्मात सुद्धा सांगितलेलं आहे. आपल्याकडून अशा चुकून गोष्टी घडतात, त्यामुळे कटकटी, वादविवाद, पैशांची कमतरता भासते, असे याचे कारण आहे. चला आपण बघूया त्या कोणत्या गोष्टी आहेत. तर दान म्हणून सुद्धा ह्या गोष्टी कोणाला द्यायच्या नाही, कारण त्यामुळे आपल्यालाच नकारात्मकता भोगावी लागते. सर्वात आधी की आपले जे अलंकार आहेत, जसे की कुंकू, मंगळसूत्र, ते कोणाला द्यायचे नसतात. बऱ्याच बायका देत असतील, पण तुम्हाला एक सांगते की आपण जे लग्नामध्ये आपल्याला जे मंगळसूत्र घातलं जातं ते कधीच कोणाला द्यायचं नाही. ज्योतिषशास्त्रात सुद्धा सांगितलं आहे की आपला जो अलंकार आहे, जसे बांगड्या, मंगळसूत्र, कुंकू, हे कधी कोणाला घालायला द्यायचे नाही. दुसरी गोष्ट म्हणजे झाडूला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो. आपल्याला माहिती आहे की घरात पण आपल्या चुकून माकून कधी आपल्याला न कळत झाडूला लाथ लागली तर आपण काय करतो, पाया पडतो त्याच्या. म्हणजेच ते एक लक्ष्मी आहे आपल्या घरातली. झाडू ही कोणाला दान करू नये असे म्हटले जाते. पण कधी आपण सकाळी मंदिरात गुपचूप झाडू कधी ठेवला, म्हणजेच दान केला, तर ते योग्य आहे, कारण ते मंदिरासाठी वापरले जाते. पण असं आपण दुसऱ्यांना झाडू कधीच दान करायचा नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धने. बरेच लोक असतील की ते धने कोणालाच नाहीत देत, कारण धने माता लक्ष्मीला धने अतिशय प्रिय आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण धनतेरसच्या दिवशी कोणालाही धने देत नाही. पण तो फक्त धनतेरसच्या दिवशी न पाळता तो नियम तो एव्हरीवीसुद्धा पाळला पाहिजे. कपडेसुद्धा कोणाला द्यायचे नाही, कारण कपड्यांमध्ये बी खूप निगेटिव्हिटी असते. आता तुमच्याजवळ खूप कपडे असतील आणि ते तुम्हाला दान करायचे असतील कोणाला, गरजूंना, गरीब लोकांना, तर ते दान करण्याआधी त्यांना स्वच्छ धुवूनच दान करावे असे म्हटले जाते. बरेचदा आपण कोणाला सुई, कात्री, चाकू देत असतो. ह्या पण गोष्टी आपण कधीच कोणाला द्यायच्या नाही. वापरायला तर कधीच द्यायच्या नाही. असे म्हटले जाते की आपण सुई, कैची, चाकू कोणाला वापरण्यासाठी दिले तर त्यांच्यातील आणि आपल्यातील जे संबंध राहतात ते खराब होत जातात. प्लास्टिक बीसुद्धा कोणाला दान करू नये. धर्मशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात सुद्धा सांगितले आहे की प्लास्टिकच्या वस्तू दान करू नये. बरेचदा आपण काय करतो, कोणाचा वाढदिवस असेल तर आपण काहीतरी प्लास्टिकची वस्तू त्यांना दान करतो, पण ते नको, म्हणजेच त्यांना गिफ्ट म्हणून देत असतो, पण असे दिले नाही पाहिजे. असे म्हटले जाते की दहीसुद्धा कोणाला दान करायचे नाही. मीठसुद्धा कोणाला दान करायचे नाही. आपल्याला माहीत आहे की आपण दिवाळीच्या दिवशी मिठाची पूजा करतो, ते पण एक लक्ष्मी स्वरूपच आहे. अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत, पण मी तुम्हाला थोडक्या मोजक्या की आपण दैनंदिन जीवनात त्या आपण यूज करतो अशा गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कटाक्षाने पालन करावे. आजकाल कोणी इतकं पाळत नाही, पण कसं आहे ना, कधीतरी पाळलंच पाहिजे. आपण ह्या गोष्टींचं पालन नाही केले तर आपल्याच आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी किंवा पैशाला पैसा टिकत नाही. आणि नेहमी सर्वांचा प्रश्न असतो की इतकी सेवा करूनसुद्धा कामे मार्ग लागत नाही. कुठे ना कुठे अशा ह्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे आपल्या जीवनातसुद्धा त्याचा परिणाम होत असतो. जे ह्या गोष्टी पाळतात त्यांनी आवर्जून पाळावे. जे नाही पाळत त्यांनी पाळून बघा एक वेळेस तरी.
बघा काय वाटतं तुम्हाला तर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरात स्त्रीचा अपमान केला जातो त्या घरात कधीच माता लक्ष्मी टिकत नाही. माझा व्हिडिओ जो कोणी काका, मावशी, आत्या, छोटे मोठे जो कोणी बघत असेल त्यांना एकच सांगायचं आहे मला की तुमच्या घरातला कुलस्त्रीचा अपमान कधीच करायचा नाही. कारण माता लक्ष्मी तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाही. ज्या घरात स्त्रीला मान दिला जातो त्या घरामधून माता लक्ष्मी कधीच जात नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.